तर काल कुठपर्यंत आलो होतो आपण? सांगाल कोणी? काय म्हणलात? ऐकू येते का बोलणं? हो सर. खेळामध्ये आपण ते सगळे बघितले होते. अम, खेळ आणि त्यानुसार सगळ्या कुठल्या कुठल्या प्राणायाम कसं मदत करेल किंवा प्रत्याहार किंवा सगळ्या शुद्धिक्रिया कुठल्या कुठल्या हे सगळं बघितलं होतं सर. खेळामध्ये योगाचा वापर हा. हो. पद्धतीने आपण बघितलेलं होतं, बरोबर आहे. तर आज आपण पुढे जाऊया. म्हणजेच आपलं तिसरा पॉइंट झालेला आहे. तिसरा, योगा प्रॅक्टिस फॉर एक्सलन्स इन स्पोर्ट्स हा झाला. आता आपला पुढचा पॉइंट बघायचा आहे आजच्या तासामध्ये. आपला सेकंड मॉड्यूल मधला चौथा पॉइंट आणि शेवटचा. तर हा काय आहे बघा, स्पोर्ट्स इंजुरीज अँड योगा ट्रीटमेंट. म्हणजे त्याला काय म्हणलेलं आहे मराठीत, खेळाच्या दुखापती आणि योग उपचार. ज्यावेळी आपण खेळ खेळतो वेगवेगळे, त्यावेळी वेगवेगळ्या दुखापती घडून येतात, बरोबर आहे. तर त्याच्यावरती काय उपचार करावा लागेल आणि योगाचं सहाय्य आपल्याला त्यामध्ये कसं दिसून येईल हे आपल्याला पाहायचं आहे. तर सर्वप्रथम स्पोर्ट्स इंजुरी म्हणजे काय बघूयात आपण. स्पोर्ट, इजा किंवा क्रीडा दुखापती, बरोबर आहे. हा शब्द सामान्यतः खेळादरम्यान होणाऱ्या दुखापतींच्या प्रकारांना सूचित करतो, बरोबर आहे. तर मग ह्या ज्या दुखापती आहेत, ह्या नेमकं कोण्या भागाला होतात जास्तीत जास्त करून? का शरीराच्या आतील भागाला होतात का बाहेरील भागाला होतात, बरोबर आहे. तर पुढे काय म्हणलेलं आहे बघा, ज्याचा ज्याचा मस्क्युलोस्केलेटल प्रणालीवर परिणाम दिसून येतो, बरोबर आहे. मस्क्युलोस्केलेटल म्हणजे काय हो, माहित आहे का? सांगेल का कुणी? मस्क्युलोस्केलेटल सांगू शकेल कोणी? सर स्नायूंशी रिलेटेड आहे काहीतरी. स्नायूंशी रिलेटेड. स्नायू आणि हाडे. मस्क्युलो म्हणजे मांस, आपलं हे मांसपेशी, बरोबर आहे. स्केलेटल म्हणजे हाडांची प्रणाली. मांस प्रणाली व हाड, या दोघांची जी एकत्र प्रणाली आहे त्यालाच मस्क्युलोस्केलेटल आपण असं. तर खेळामध्ये ज्या होणाऱ्या इजा आहेत, तर त्याचा परिणाम आपल्याला जास्त कोणावरती दिसून येतो, तर मस्क्युलोस्केलेटल प्रणालीवरती दिसून येतो. ही झाली मस्क्युलोस्केलेटल प्रणाली. त्यामध्ये काय काय येतं मग, बरोबर आहे. तर आता सांगितल्या प्रकारे थोडक्यात, तर मस्क्युलोस्केलेटल सिस्टीम ही स्नायू, कंडर, अस्थिबंधन, हाडे, सांधे आणि इतर ऊतींचे जे नेटवर्क आहे, आणि इतर ऊतींचे नेटवर्क आहे असं याला म्हणलेलं आहे, बरोबर आहे. तर त्यात गोष्टी बघूयात आपण काय नेमकं. आता जे आपण मस्क्युलोस्केलेटल सिस्टीम मध्ये भेटलं बघा, स्नायू, कंडर, अस्थिबंधन, बरोबर आहे. म्हणजे त्यामध्ये काय काय भाग येतो हे आपण एका चित्रामध्ये बघूया. स्नायूचा जो भाग आहे बघा, लाल रंगाने जो दर्शवलेला आहे, बरोबर आहे.
स्नायू आहेत हे तर आपल्याला माहीतच आहे, बरोबर आहे. स्नायू आपल्याला माहित आहेत. तर त्याच्या पुढे काय आहे? हाडं. हाडं पण आपल्याला माहिती आहे तितकीशी. स्नायू माहित आहेत, हाडं माहित आहेत. मग त्याच्या पुढे चालून अस्थिबंधन काय? 168.1.4 कुठं ही इमेज दिसते ना तुम्हाला? होय सर. अगोदर दिसत होती का? व्हिडिओ आपोआप होतोय, बंद होतोय. ठीक आहे. बघा, लाल कलरचा जो भाग आहे तो स्नायूंचा आहे आणि लाल कलरच्या भागाच्या खाली थोडासा पांढरा कलर दाखवलेला आहे, बरोबर आहे. तर हा एक जोड आहे, बरोबर आहे. आणखी एक दाखवतो म्हणजे लक्षात येईल. आता इथं त्याच्यामध्ये बघा हाड दाखवलेलं आहे आणि लाल कलरच्या जे मसल्स आहेत, बरोबर आहे. आणि स्नायू आणि हाडे यांच्यामध्ये एक प्रकारचा जोड असतो, बरोबर आहे. आणि स्नायूमध्ये सुद्धा एक प्रकारचा जोड असतो. ही दोन प्रकारची जोड झाली, बरोबर आहे. तर स्नायू आणि हाडे या दोघांमध्ये जो जोड आहे त्याला म्हणायचं आहे आपल्याला. इथं पांढरा जो भाग दाखवलेला आहे तर त्याला नाव दिलेलं आहे हो टेंडॉन. तर या जोडला आपल्याला काय म्हणायचं आहे? टेंडॉन. तर हे कसा जोड आहे? स्नायू आणि हाडे या दोघांमधील जोड आहे, बरोबर आहे. तर हा भाग सुद्धा मस्क्युलोस्केलेटल मध्ये येतो. तर पुढे काय बघायचं आपल्याला? स्नायू मधील जोड. आता याच्यामध्ये बघा, दोन हाडाच्या मध्ये गॅप दाखवलेला आहे, पोकळी दाखवलेली आहे, बरोबर आहे. कोणाचा जर आवाज चालू आहे हो? कोणाचा तर चालू आहे आवाज? बालाजी सर. बालाजी सर. हा सर. आवाज तुमचाच येतो वाटतं, बहुतेक मध्ये आवाज यायला. हो हो. ही इमेज दिसते का आता परत? बालाजी सर. हा सर. दिसते ना आता? हो दिसले. व्हिडिओ हे कसं काय दाखवते मग आपल्याला? म्यूट मध्ये दाखवते, त्याच्यामुळे दिसणार काय वाटते मला. चालतंय, ठीक आहे. नाही नाही दिसाले विद्यार्थी 2-3. ठीक आहे, ठीक आहे. आता जो आपण बघितला जोड तो स्नायू आणि हाडामधील जोड बघितला, बरोबर आहे. तर हाडं आणि हाडं या दोघांमधील जोड कशा पद्धतीने दिला जातो? तर त्याला काय म्हणायचं आहे? लिगामेंट्स, बरोबर आहे. इकडं बाजूने जी पांढऱ्या रंगाने दाखवलेलं आहे बघा, बरोबर आहे. लॅटरल कोलॅटरल लिगामेंट्स जे बाजूने दाखवलेले आहेत ते आहेत लिगामेंट्स, म्हणजे हाडांना जोडून ठेवणारे. वरचं एक हाड आणि खालचं एक हाड या दोघांमध्ये जे बंधन आहे, या दोघांना जे जोडून ठेवण्याचं काम करतं त्याला म्हणायचं आहे लिगामेंट्स, बरोबर आहे. आणि तिसरा प्रकार काय आहे? खुर्च्याचा जो भाग आहे, बरोबर आहे, मिनिस्कस. दोन्ही हाडांच्या मध्ये एक गादी असते, तर हिला म्हणायचं खुर्च्या.
यामध्ये पण दिसेल बघा. यालाच कार्टिलेज सुद्धा म्हणलं जातं. याच्यामध्ये पण दाखवले बघा लिगामेंट, कार्टिलेज, बोन आणि टेंडॉन अशा प्रकारचं आपलं हे मस्क्युलोस्केलेटल सिस्टीम आहे. बरोबर आहे. तर मग नेमकं जखमा काय होतात, कुण्या भागाला होतात त्या बघूया. सर्वप्रथम आपण बघितलं की स्पोर्ट्स इजा, क्रीडा दुखापती या कोणत्या भागाला होतात, तर मस्क्युलोस्केलेटल सिस्टीमला होतात. आणि या मस्क्युलोस्केलेटल सिस्टीम मध्ये काय काय समाविष्ट होतं, तर स्नायू, मांसपेशी, कंडर, अस्थिबंधन, हाडे आणि सांधे आणि इतर ऊतींचे नेटवर्क जे आहे त्याला मस्क्युलोस्केलेटल सिस्टीम असं आपल्याला म्हणायचं आहे. ही सिस्टीम काय करते आपल्या, तर आपल्या शरीराला स्थिरता प्रदान करते आणि त्यासोबत शरीराच्या हालचाली ज्या आहेत त्या घडवून आणण्याचं काम सुद्धा ही सिस्टीम करत असते. बरोबर आहे. जर समजा गुडघा आहे, गुडघ्याच्या ठिकाणी जर सांधाच नसला असता, सरळच एक हाड असलं असतं शेवटी सुरुवातीपासून शेवटपर्यंत, तर हालचाल करता आली असती किंवा हो, किंवा कुठल्या शरीरामध्ये कुठंच जर सांधे नसले असते, गुडघ्याचा सांधा, बरोबर आहे, कोपऱ्याचा सांधा म्हणा किंवा खांद्याचा सांधा, असा सांधा जर आपल्या शरीरात नसला असता कोणताच, तर आपल्या शरीराच्या हालचाली झाल्या नसत्या. एकदम आपल्या लाकडासारखं स्थिर कडक शरीर आपलं राहिलं असतं. तर ही मस्क्युलोस्केलेटल सिस्टीम आपल्याला हालचाली करण्यास सक्षम करते. पुढे बघूया. तर खेळामध्ये ज्या दुखापती होतात बघा, त्यांचं विभागणी कशी केलेली आहे. खेळाच्या दुखापतींना तीव्र आणि जुनाट दुखापती अशा दोन मोठ्या श्रेणीमध्ये विभागलं गेले. बरोबर आहे. दोन मोठ्या श्रेणीमध्ये विभागलं गेले. तर तीव्र दुखापतीमध्ये काय सांगता येईल आपल्याला, किंवा दुखापत कशी होईल आपण काय सांगू शकाल थोडक्यात. खेळ खेळताना दुखापती कशा होतील, पडणे म्हणा, मुरगळणे, पिचकणे, खरचटणे, हाड चमकणे, मोडणे, लचकणे. फ्रॅक्चर होणे, लचकणे, आणखीन काय सांगता येईल आणखीन. तर तीव्र दुखापतीमध्ये मेंदूला इजा वगैरे या प्रकारच्या दुखापती असू शकतात तीव्र दुखापतीमध्ये. मग ह्या खेळामध्ये घडून येतील का मेंदूच्या दुखापती वगैरे. नाही, सगळ्याच खेळामध्ये नाही, पण काय काय वेळेला त्या रेसिंग वगैरे असतात ना, ते त्या प्रकारचे खेळ त्याच्यामध्ये जास्त हे असतात चान्स. त्या स्वरूपाच्या दुखापती म्हणजे ऍक्सिडेंट म्हणा, जे रेसिंगच्या आहेत, रेसिंगच्या स्पर्धा असतील त्या स्पर्धेमध्ये ऍक्सिडेंट म्हणा, लांब उडी मारताना पडणं म्हणा, किंवा आणखी इतर गोष्टी. तर तीव्र दुखापतीमध्ये काय काय सांगता येईल आपल्याला. आणि विशेष करून आताच आपण सांगितल्याप्रमाणे खेळामध्ये होणाऱ्या दुखापती ह्या कोणत्या शरीराच्या भागाला आहेत, तर मस्क्युलोस्केलेटल सिस्टीम वरती जास्त आहे. बरोबर आहे. सांधे असतील, हाडे असतील, स्नायू असतील, अस्थिबंधन असतील किंवा खुर्च्या, दोन्ही हाडाच्या मधील असणारा खुर्च्याचा भाग असेल, बरोबर आहे, अशा या भागांना जास्त प्रमाणामध्ये ह्या दुखापती दिसून येतात. तर पुढे बघूया, तीव्र दुखापती म्हणजे काय, किंवा दोन प्रकार जे आहेत दुखापतींचे खेळातील ते बघूयात. बघा, तीव्र दुखापतीला काय म्हणलेलं आहे, तीव्र दुखापती ह्या अचानक होतात, बरोबर आहे, आणि जसे की एखादी व्यक्ती पडते, धक्का बसतो किंवा सांधा मुरडतो, पाय पिचकणे इत्यादी गोष्टी या तीव्र दुखापतीमध्ये येतात, असं त्याची विभागणी आहे बरं का. तर तीव्र जखमांची उदाहरणे बघा काय आहेत. मोच आहे, फ्रॅक्चर आहे, निखळणे आहे. तर काही सामान्य तीव्र जखम म्हणजेच सिनस ब्लंट्स आणि तणाव अशा वेगवेगळ्या दुखापती याच्यामध्ये आपल्याला
दिसून येतात. सर म्हणजे तीव्र दुखापती म्हणजे याचा अर्थ की इमिजिएट होणाऱ्या दुखापती हो हो खेळताना. हो अच्छा. हो. आणि म्हणजे आता बघा, आता हा. पुढचा प्रकार बघितल्यास आपल्याला दोन्ही मधला फरक कळेल. आता पुढचा जो प्रकार आहे जुनाट जखमा, जखम आता बघा, तीव्र आणि जुनाट असे दोन प्रकार केलेले आहेत आपण, बरोबर आहे. तर तीव्र मध्ये हे प्रकार दाखवले आपण, लागणे, पाय मुरडणे, हे ते असे प्रकार दाखवले, बरोबर आहे. तर जुनाट मध्ये काय म्हणले बघा, काय सांगितले त्याची व्याख्या. जुनाट जखम सामान्यतः शरीराच्या एका भागाच्या अतिवापरामुळे होतात. आता आलं का लक्षात तुमच्या? हो सर. शरीराच्या शरीराच्या एका भागाच्या अतिवापरामुळे होतात. म्हणजे थोडक्यात मी माग पण एकदा सांगितलं होतं बघा, जो पळणारा खेळाडू असतो तो सारखं नियमित पळत असतो, सारखा अभ्यास करत असतो पळण्याचा. त्यामुळं काय होतं, तर त्यांची गुडघ्यातील जी गादी असते, खुर्च्या, तिथं सावकाशपणे घर्षण होत जातं आणि थोडी थोडी झीज होत जाते, बरोबर आहे. मग कालांतराने तिच्यामध्ये दुखणं दिसून येतं, बरोबर आहे. लगेच दिसतं का हो तिथं? नाही. किंवा आज समजा पाय पिचकला तर दुखणं लगेच दिसतं का आपलं? ते लगेच दिसून येतं. सूज येते, दुखायला चालू होतं, वेदना होतात, बरोबर आहे. परंतु जुनाट ज्या जखमा आहेत, बरोबर आहे, म्हणजे झीज होणाऱ्या थोडक्यात, तर त्याच्यामध्ये लगेच दिसून येतं का? नाही. तर त्याला वेळ लागतो. त्या गोष्टीची झीज होत जाते. झीज होत गेल्यानंतर ज्यावेळी खूप प्रमाणामध्ये झीज होईल, त्यावेळेस ती लक्षणं आपल्याला दिसून येतात. तर अशी जुनाट स्वरूपाची जी लक्षणं आहेत, जुनाट जखमांची, त्याच्यामध्ये आणखीन काय सांगता येईल हो? कार्टिलेज टिअर सांगितलेलं आहे बघा, म्हणजेच गुडघ्यातील जी गादी आहे तशा गोष्टींचं टिअर. तर हे पळणाऱ्या खेळाडूमध्ये दिसून येईल. किंवा आणखीन कुठलं सांगता येईल? स्लीप डिस्कचा जो प्रकार आहे, म्हणजेच मणक्यामधील ज्या गाद्या आहेत, बरोबर आहे, तर त्या गाद्यांमध्ये मागे सरकणे, हा प्रकार कधी दिसून येईल हो स्लीप डिस्कचा? किंवा आणखीन काही प्रकार आहेत, टेंडोनिस टिअर्स, लिगामेंट टिअर्स, हे जे प्रकार आहेत ते जुनाट जखमांमध्ये दिसून येतात. इमेज दाखवतो मी तुम्हाला, म्हणजे लक्षात येईल. हा बघा, आता इथं जे टेंडन दाखवलेलं आहे पांढऱ्या रंगामध्ये, हाड आणि मांस या दोघांचं जो जॉईंट आहे तिथं, तर तिथं टिअर दाखवलेला आहे बघा लाल कलर मध्ये, बरोबर आहे. मग हा टिअर जो आहे तो कोणत्या खेळाडूमध्ये दिसून येईल हो? हे जे प्रकार आहेत ते अतिवापरामुळे होतात बरं का. आता हा टिअर कोण्या खेळाडूमध्ये दिसून येईल आपल्याला, सांगू शकाल का? सर फुटबॉल वगैरे खेळामध्ये हो, फुटबॉल. फुटबॉल, किंवा आपण पाय जोराने मारतो त्याच्यामध्ये. परत उंच उडी मारण्याचा जो प्रकार आहे, बरोबर आहे, उंच उडी मारण्याचा प्रकार असेल, फुटबॉल असेल, किंवा धावणे, रनिंग. रनिंग असेल, या गोष्टीमध्ये सुद्धा अति ज्यावेळेस होत जातात गोष्टी, ह्या पळण्याच्या म्हणा, जास्तीत जास्त सराव करणे, त्याच्यामध्ये यांच्यामध्ये थोड्या थोड्या प्रमाणामध्ये टिअर होऊ शकतं. आणि नंतर हे झालेलं टिअर, थांबा, आपलं कपडा जर थोडा फाटला तर त्याला पटकन शिवलं तर ते जास्त फाटणार नाही. आणि जर न शिवता जर ते वापरलं आपण तर काय होईल हो? जास्त प्रमाणात वरचेवर फाटत जाणार आहे. मग उपचार कधी करणं गरजेचं आहे? तर ज्यावेळेस टिअर कमी प्रमाणामध्ये आहे त्यावेळेसच उपचार लवकर करणं गरजेचं असतं.
हा झाला पायामध्ये. पुढे बघूयात. हा जो टिअर आहे हा पण टेंडनिस टिअर आहे, पण हातामध्ये आहे. लाल रंगामध्ये आपल्याला थोडस टिअर झालेलं दाखवता येतं. बरोबर आहे. तर अशा प्रकारचा टिअर हा कोणत्या खेळात दिसून येतो? बॅडमिंटन आहे सर, आणि बॅडमिंटन. बॅडमिंटन असेल किंवा व्हॉलीबॉल असेल. बरोबर आहे. टेनिस मध्ये पण. टेनिस, क्रिकेट असेल किंवा आणखीन वेगवेगळे जे खेळाचे प्रकार आहेत, किंवा पडल्यामुळं, अचानक पडल्यामुळं पण अशा प्रकारचा टिअर दिसून येतो. तर हे जे प्रकार आहेत हे लगेच होतात का? तीव्र दुखापतीमध्ये आहेत का हे? नाहीत, लगेच नाही. यांच्यामध्ये आणि ह्यांचं कारण काय आहे? तर अतिवापर. त्या गोष्टींचा ज्यावेळेस अतिवापर होत जातो, बरोबर आहे, त्यावेळेस त्या गोष्टीमध्ये टिअर नावाचा प्रकार दिसून येतो. बरोबर आहे. मग ह्या झाल्या जुनाट जखमा. हा एक प्रकार आहे बघा, शीन प्लिंट्स. म्हणजे आपलं पायाचा जो पुढचा लाल भाग दाखवलेला आहे बघा इथं. तर काय होतं की धावण्याचा खेळाडू असेल किंवा खेळाडू असेल, तर पायाचा अतिवापर झाला की या स्नायूमध्ये जखडून दिसून येते आणि वेदना व्हायला लागतात. तर याचं पण कारण काय आहे? शरीराच्या एखाद्या भागाचा अतिवापर. बरोबर आहे. म्हणजेच हे जे प्रकार आहेत हे प्रकार कशामध्ये येतात? दीर्घकालीन अतिवापर. हे दोन प्रकार आपण बघितले. पहिला तीव्र प्रकार म्हणजेच मुरडणे वगैरे, आणि हे लवकर दुरुस्त होतात. बरोबर आहे. थोडीफार विश्रांती वगैरे घेतली आणि थोडेफार त्याचे काही नियम वगैरे पाळले तर लगेच लवकर आपल्याला ते दुरुस्त होऊन येतात. परंतु जे जुनाट आहेत ते मात्र लवकर दुरुस्त होत नाही. बरोबर आहे. तर हे जे प्रकार आहेत आता दुखापतीचे, तर हे कशावरती अवलंबून आहेत बघा, काय काय म्हणजे त्याच्यामध्ये समाविष्ट होतं. आता इथं काय सांगितलंय, खेळाच्या दुखापतीसाठी जोखीम घटकामध्ये हे समाविष्ट आहेत. तर काय काय सांगता येईल त्याच्यामध्ये? तर व्यायामाचे योग्य तंत्र न वापरणे. बरोबर आहे का हे? किंवा अतिव्यायाम. अतिव्यायामानं सुद्धा आपल्या शरीरातील एखाद्या भागाची झीज होऊन येते. किंवा व्यायाम चुकीच्या पद्धतीनं करणे. व्यायामाचे योग्य तंत्र न वापरणे. दुसरं काय सांगितलंय बघा, दुसरं ओव्हर ट्रेनिंग. एकतर खूप वेळा प्रशिक्षण घेऊन किंवा खूप वारंवार किंवा खूप वेळ. ओव्हर ट्रेनिंग म्हणजेच काय म्हणता येईल त्याला? खूप जास्तीचा सराव. सराव करणं योग्य आहे, बरोबर आहे. पण अति सराव करणं, उठलं का सूट तेच करत बसणं, हे सुद्धा आपल्याला धोकादायक असू शकतं. बघा, कोणतीही गोष्ट असो, ती गोष्ट करताना कमीही प्रमाणात असू नये किंवा अति जास्त प्रमाणातही असू नये. मध्यम मार्गाने चालावे. बरोबर आहे. त्याच्यामध्ये कमी पण होऊ द्यायचं नाही अति, किंवा अति जास्तही होऊ द्यायचं नाही. तर जीवन जगताना सुद्धा आपण मध्यम मार्गाचा स्वीकार करावा. बरोबर आहे. तसेच पुढे काय सांगितले बघा, शारीरिक हालचालींची तीव्रता खूप लवकर बदलणे. याच्यामुळे पण हे या जखमा दिसून येतील का हो? होय सर, कारण एक हालचाल नाही होते तोपर्यंत दुसरी हालचाल आपण पटकन गेली त्या
त्या भागाला स्थिर व्हायच्या अगोदरच आपण जर दुसरी हालचाल केली तर दुखापत होऊ शकते. शारीरिक हालचालींची तीव्रता खूप लवकर बदलणे आणि याच्यामुळे सुद्धा स्प्रेन्स, ट्रेन्स, ताण, मासपेशींचा ताण अशा विविध प्रकारच्या दुखापती आपल्याला त्यामध्ये दिसून येतील. तर ह्याचा सुद्धा त्याच्यामध्ये समाविष्ट होईल दुखापतीच्या जोखमीमध्ये. बरोबर आहे. त्याच्या पुढे काय सांगितलं आणखीन? वर्षभर एकच खेळ खेळणे. बरोबर आहे. थोडक्यात असं म्हणता येईल, बॅडमिंटन आपण खेळतोय, वर्षभर एकच खेळ खेळतोय, म्हणजे बॅडमिंटन खेळताना एकाच हाताचा वापर जास्तीत जास्त प्रमाणात होतो. बरोबर आहे. मग त्याच भागाची झीज जास्तीत जास्त होत जाईल. म्हणजेच आपण एक आसन केलं की त्याच्या विपरीत आसन करतो बघा, माहित आहे का? हो सर. विपरीत आसन का करायचं असतं हो? जसं सर सर्वांगासन आणि हलासन केलं की आपल्याला मत्स्यासन करणं गरजेचं असतं, की जालंधर बंद आपण सर्वांगासन हलासनामध्ये बांधतो, तो सोडण्यासाठी आपण मत्स्यबंध बांधतो, त्या प्रकारे. हो, ठीक आहे. समजा थोडक्यात आपण पुढे झोकून केलं आसन एक सुरुवातीला, तर त्याच्या विपरीत आसन कोणतं होईल? विपरीत म्हणजे काय बघा, विरुद्ध दिशेने केलं जाणार किंवा जी क्रिया आपण आता करतोय त्याच्या विरुद्ध क्रिया, त्याला म्हणायचं विपरीत. आता समजा पुढे झोकून आपण एखादं जर आसन केलेलं असेल तर त्याच्या विपरीत आसन कोणतं सांगता येईल? तर पश्चिमोत्तानासन आपण करू केलं तर आपल्याला धनुरासन केलं पाहिजे, त्याच्या विरुद्ध आसन. धनुरासन म्हणा किंवा भुजंगासन म्हणा. हो. बरोबर आहे. म्हणजेच त्याचा उद्देश काय असतो, ज्यावेळेस आपण पश्चिमोत्तानासन करू त्यावेळेस आपल्या शरीराच्या ज्या मागच्या बाजूचे जे स्नायू आहेत ते ताणले जातात, त्यांना चांगला व्यायाम मिळतो. बरोबर आहे. त्यांच्यामध्ये तणाव उत्पन्न होतो. परंतु फक्त आपल्या शरीराच्या मागलच्याच बाजूचा विकास होणे किंवा मागलच्याच बाजूचे स्नायू ताकदवान होणे, मजबूती येणे हे योग्य आहे का? तर त्यासाठी आपल्या शरीराच्या पुढच्या भागातील स्नायूंना पण ताण मिळाला पाहिजे. दोन्ही बाजूने, मागच्या बाजूनेही ताण मिळाला पाहिजे आणि पुढच्या बाजूनेही ताण मिळाला पाहिजे. तर मग एका आसनामध्ये ते शक्य आहे का? तर होत नाही. पश्चिमोत्तानासनामध्ये फक्त मागच्याच बाजूच्या मासपेशींना जास्त प्रमाणात ताण मिळतो आणि त्यांच्यामध्ये लवचिकता येते, त्यांच्यामध्ये सर्क्युलेशन व्यवस्थित होतं, बळकटी येते त्या स्नायूमध्ये. परंतु मग पुढच्या स्नायूंना ताण भेटतो का? नाही. हे योग्य आहे का? एकाच बाजूचा व्यायाम होणे हे योग्य आहे का? तर नाही. बरोबर आहे. मग त्यासाठी काय करावं लागेल? तर त्याच्या विपरीत आसन करावं लागेल आपल्याला. विपरीत आसन केल्यानंतर थोडक्यात आपण भुजंगासन केलं म्हणा किंवा धनुरासन केलं म्हणा, तर त्यामध्ये काय होईल? शरीराच्या पुढच्या भागाचे जे स्नायू आहेत, मासपेशी आहेत, त्यांना पण चांगल्या प्रकारचा ताण मिळतो आणि त्यांच्यामध्ये पण लवचिकता येते. त्यांना पण सर्क्युलेशन व्यवस्थित होतं. म्हणजे थोडक्यात उद्देश असा आहे, की दोन्ही बाजूने व्यायाम मिळाला पाहिजे. फक्त एकाच बाजूने चालणार नाही. असंच थोडक्यात. मग वर्षभर आपण जर एकच खेळ खेळत गेलो, तर जास्तीत जास्त एकाच भागाचा वापर आपल्या त्या खेळामध्ये होईल आणि त्यामध्ये दुखापत वगैरे घडून येऊ शकते. हा सांगण्याचा उद्देश इथं. त्याच्या पुढे बघा काय सांगितले आणखीन. कठीण पृष्ठभागावर धावणे किंवा उडी मारणे. बरोबर आहे. तर आता समजा लांब उडी हे ते मारताना बघून बघितले का शाळेमध्ये? लांब उडी मारण्याचं ग्राउंड कसं असतो? तर वाळू असते खाली. बरोबर आहे. आपण धावत येतो अगोदर सुरुवातीला आणि नंतर उडी मारतो आणि ज्या ठिकाणी आपण उडी मारत असतो त्या ठिकाणी मात्र मऊ केलेलं असतं रान, थोडंसं उकरून.
तिथं वाळू म्हणा किंवा मऊ माती म्हणा अशा पद्धतीने टाकून तिथलं रान मऊ केलेलं असतं. कारण काय हो? सर पृष्ठभाग आपला खाली आपटतो ना, लांब उडी मारताना किंवा उंच उडी मारताना, म्हणून त्याला दुखापत होऊ नये म्हणून. जर निब्बर रानावरती जर आपण उडी मारली तर आपला हाड मोडू शकतं, बरोबर आहे. म्हणजेच दुखापती होऊ शकतात. तर त्या दुखापती टाळण्यासाठी कठीण पृष्ठभागावर धावणे म्हणा किंवा उडी मारणे या गोष्टी सुद्धा त्यामध्ये समाविष्ट होतात, बरोबर आहे. आणखीन काय सांगितलंय? पुरेसा आधार नसलेली शूज घालणे. आता हा प्रकार कशामध्ये येईल? धावण्याच्या प्रकारामध्ये येईल. तर शूज योग्य प्रकारचे घालणे हे सुद्धा तितकंच गरजेचं आहे. योग्य उपकरणे परिधान न करणे, याच्यामध्ये काय सांगता येईल? क्रिकेट खेळताना बघितलंय आपण बरेच वेळेस. होय सर, ते पायाला लावतात ते पॅड असतात ते. पायाला पॅड्स लावतात, हातात हा. ग्लोव्ज, त्याला टोपी घालतात आणि त्या टोपीला पुढच्या बाजूनं कसं असतं? संरक्षक तारांचं एक हे असतं, बरोबर आहे. म्हणजे जर टोपी नसेल तर काय होईल? बॉल येऊन आपल्या डोळ्यावरती लागू शकतो, नाकावरती लागू शकतो. म्हणजेच आपल्या शरीराला इजा होऊ शकते, दुखापती होऊ शकतात. हातामध्ये ग्लोव्ज नसतील तर बॉल येऊन आपल्या बोटांवरती आदळू शकतो जोराने. असं म्हणजेच इथं काय सांगितलंय? योग्य उपकरणे परिधान न करणे याच्यामुळे सुद्धा खेळामध्ये दुखापती होऊ शकतात. हा सुद्धा एक जोखमीचा घटक आहे. पुढे काय सांगितलं आणखीन? आधी दुखापत झाली होती. काय म्हणता येईल याला? अगोदर दुखापत झालेली आहे, अगोदरच हाड मोडलंय, बरोबर आहे. तर त्यानं परत उंच उडी लांब उडी मारता येईल केलं तर काय होईल हो? अगोदरच हाड इथे पण मोडलेलं आणि त्याच्या हाडामध्ये रॉड आहे, तर त्याला परत खेळता येईल का त्याच ह्याच्यानं? नाही, बरोबर आहे. कारण परत दुखापत होऊ शकते. तू खेळू शकतो, पण ज्यावेळेस त्याचं फ्रॅक्चर पूर्णपणे बरं होईल आणि फ्रॅक्चर बरं होऊन बरेच दिवस झालेले असतील, 2-4 महिने उलटलेले असतील, त्यानंतर मात्र तो थोडं अभ्यास करत, थोडं प्रॅक्टिस करत तो खेळामध्ये पूर्णपणे सामील होऊ शकतो. परंतु ऑपरेशन झालेलं आहे, हाड मोडलेला आहे आणि महिनाभरातच तो जर खेळायला गेला तर काय होईल? परत दुखापत होऊ शकते, बरोबर आहे. तर यालाच म्हणलेलं आहे आधी दुखापत झालेली होती. त्याच्या पुढे काय आहे आणखीन? प्रत्येक संयुक्त किंवा खराब लवचिकता विशिष्ट शारीरिक वैशिष्ट्ये असणे. याच्यामध्ये काय सांगता येईल? खराब लवचिकता एखाद्याच्या शरीरामध्ये खूप कठीणता असते, लवचिकता म्हणावीशी तितकीशी नसते. तर अशा लोकांमध्ये सुद्धा दुखापती होण्याचे प्रकार दिसून येतात. तर त्यांना अगोदर योग म्हणा किंवा आणखीन काही गोष्टी करून शरीरामध्ये लवचिकता ज्या वेळेस उत्पन्न होईल त्यावेळेस खेळलं तरी चालतं. तसंच पुढे बघा, विशिष्ट औषधे घेणे जसे की फ्लोरोक्विनोलोन, टॅडिनायटिस आणि म्हणजेच हे जे औषधं आहेत बघा, काही वेळेस असं दाखवतं की जिंकण्यासाठी मग काही खेळाडू वेगवेगळे औषधं घेत असतात.
असं ऐकलंय का? कधी पाहिलंय का टीव्हीवर वगैरे? स्टिरॉइड घेतात सर. स्टेरॉइड्स घेतात, बरोबर आहे. कारण दम लागण्याची जी क्षमता असते किंवा एक्स्ट्रा स्टॅमिना जो लागतो, आपलं शरीर किती ताकद देतं आपल्याला खेळ खेळताना, त्यापेक्षा जास्त ताकद आपल्याला लागत असते. आणि ती मिळावी म्हणून अशी वेगवेगळी औषधं घेतात किंवा जास्त ताकदीनं आपल्याला त्याच्यामध्ये उतरता यावं त्या खेळामध्ये, म्हणून सुद्धा औषधं गाडी वगैरे ठेवायला घेतली जातात, बरोबर आहे. मग अशा औषधामुळं सुद्धा आपल्या शरीरावरती विपरीत परिणाम दिसून येतात. त्यालाच काय म्हणलेलं आहे? कंडरं फुटण्याशी संबंधित प्रतिजैविकांचा एक वर्ग असं सुद्धा म्हणलेलं आहे, बरोबर आहे. तर हे जे मुद्दे आहेत ते कशामध्ये? खेळाच्या दुखापतीसाठी जोखीम घटकामध्ये हे मुद्दे आपल्याला दिसून येतात, बरोबर आहे. तर आपण बघितलं की खेळामध्ये दुखापती का होतात आणि त्याच्यामध्ये काय घटक समाविष्ट आहेत. या घटकामुळे या दुखापती जास्त प्रमाणामध्ये होऊ शकतात. तर पुढे बघायचं आपल्याला उपचार स्वरूपामध्ये काय करता येईल. आता आपण बघितलं की दुखापती बघितल्या, बरोबर आहे. काय काय होऊ शकतं आणि काय केल्यास काय होऊ शकतं हे बघितलं. तर ह्या ज्या दुखापती आहेत, तर त्याच्यावरती आता झाल्याच दुखापती, तर त्याच्यावर आपल्याला काय ट्रीटमेंट करावी लागणार आहे किंवा कोणकोणते नियम आपल्याला पाळावे लागणार आहे, योगाचा त्याच्यामध्ये कसा समावेश होणार आहे हे आपल्याला बघायचं आहे. तर सुरुवातीला काय म्हणलेलं आहे बघा, खेळाच्या दुखापतीवर उपचार हा दुखापतीच्या प्रकारावर अवलंबून असतो, बरोबर आहे. जर आता इथं काय म्हणता येईल बघा, आपलं हाड मोडलेलं आहे आणि आपण उगाच तेल लावून चोळतोय, शेकतोय, त्याला आईस लावतोय, तर हे तिथे योग्य ठरणार आहे का हो? बोला कोणतं? नाही सर. म्हणजेच याला काय म्हणायचं आहे, खेळाच्या दुखापतीवर उपचार हा दुखापतीच्या प्रकारावर अवलंबून आहे. एखाद्या ठिकाणी टिअर झालेला असेल तर त्याचाच उपचार त्याला द्यावा लागणार आहे. पण टिअर झालेला असेल तर आपण समजा टेंडनिस टिअर झालेला आहे किंवा खुर्च्याच्या भागामध्ये टिअर झालेला आहे गुडघ्याच्या, तर तिथं वेगवेगळे व्यायाम करून आपण तो टिअर भरून काढू शकतो का? नाही. बरोबर आहे. त्या ठिकाणी छोटंसं ऑपरेशन आपल्याला करावं लागेल. तर मग काय काय गोष्टी आहेत ते बघूयात आपण नेमकं कसं आहे. किरकोळ दुखापतीवर सामान्यतः शरीराच्या दुखापत झालेल्या भागाला विश्रांती, आयसिंग, कॉम्प्रेसिंग आणि एलिव्हेट करून घरी उपचार केले जाऊ शकतात. आता काय काय सांगितले बघा. आता हा जो प्रकार आहे तो कोणत्या दुखापतीच्या प्रकारामध्ये येईल हो? तीव्र दुखापती ज्या आहेत, म्हणजे मुरगळणे, मस्क्युलर पेन असेल तर ते ह्या उपचारच करतात सर. ताण येणे, याच्यामध्ये हे प्रकार येतील. आता त्याच्यात काय म्हणलंय? विश्रांती. विश्रांती ही प्रत्येक उपचारामध्ये गरजेचीच आहे, बरोबर आहे का? दीर्घकालीन उपचार असेल किंवा तीव्र उपचार असेल, त्याच्या दोन्हीमध्येही विश्रांती खूप गरजेची आहे. समजा आपला पाय पिचकलेला आहे, तर आपण लगेच खेळायला जाऊ शकतो का दुसऱ्या दिवशी?
नाही. त्याला काम करू शकतो का? नाही. तर त्या पायाला जितकी आपण विश्रांती देऊ, जितकं स्थिर ठेवू त्याला, तितकं त्याची रिकव्हरी आपल्याला होताना दिसून येते. परत काय सांगितले? आयसिंग. त्याच्यामध्ये काय म्हणता येईल? सर ह्या बॅग मिळतात आता हल्ली आयसिंगच्या. पूर्वी फक्त बर्फानं शेकायचे, आता आयसिंग बॅग मिळतात. त्याच्यामध्ये एक हो. जेल असतं आणि ते म्हणजे डीप फ्रीझर मध्ये ठेवून त्याचं शेकतात सर, ते कोल्ड आयसिंग. बरोबर आहे. मग हा प्रकार हा हा उपचार कधी करायचा आयसिंगचा? तर जेव्हा मस्क्युलर पेन असेल, आपल्याला हो. जे शेकायला सांगायचे पूर्वी, त्याच्याऐवजी आता आयसिंग थेरपी नवीन निघालेली. म्हणजे नवीन म्हणजे अजूनच आहे. मग आयसिंग कधी करायचं किंवा शेकायचं कधी? दोन्ही मध्ये काय फरक सांगता येईल? तर ते त्या मस्क्युलर अवलंबून आहे. समजा जर थाईस पार्ट वगैरे इथं जर पेन असेल, किंवा आता घोट्याला वगैरे जर दुखापत झाली, तर हम्म. आता हल्ली, पूर्वी आपल्याला असं शेकायला लावायचे, अँप्राफिल्ड रेड लाईट वापरून शेकायला लावायचे असं, तो झोत टाकून. आणि आता काय करतात सर, ते त्या बॅग मिळतात. जसं ते शेकायच्या बॅग असतात, तसंच एक लिक्विड असणारी, जेली लिक्विड असणारी बॅग असते, आणि ती फ्रीज मध्ये ठेवतात आणि मग त्यानं शेकतात. तर हल्ली तोच शेकायचा प्रकार सांगतात डॉक्टर. ठीक आहे. आणि एलिवेट म्हणजे काय सांगू शकाल? आता बघा, इथे एक कंसामध्ये आपल्याला शब्द दिला आहे, राईस. RICE. 1 2 3 4. ही 4 जे शब्द आहेत, 4 जे अक्षर आहेत, 4 अक्षराचे 4 शब्द होतात. आणि त्या 4 शब्दांचा वापर आपल्याला ट्रीटमेंट तर मध्ये तो द्यायचा. फिजिओथेरपीचा प्रकार आहे सर. हो हो आहे, पण गरजेचं आहे ना. हो सर, गरजेचं ते देतातच ते. हा. रेस्ट करणं गरजेचंच आहे. मग तुम्ही योगा थेरपी द्या, फिजिओथेरपी द्या, ॲलोपॅथी द्या, किंवा आणखीन काही द्या. बरोबर आहे. रेस्ट करणं तर गरजेचंच आहे. परत आणखीन काय सांगितलेलं आहे? आईस म्हणजे बर्फाने शेकणे. बरोबर आहे. आणि इलिव्हेट म्हणजे काय सांगू शकाल का? तर तो फिजिओथेरपीचाच प्रकार आहे सर. ते घरी देतात तुम्हाला तेवढे त्या माप, ते बेल्ट वगैरे वापरायला. हम्म. ठीक आहे. आणखीन काय सांगू शकाल का त्याच्या बाबतीत? बघा, एखाद्याचा पाय मोडलेला असेल, आपण दवाखान्यामध्ये गेलो आपण, तर उंच टांगून ठेवलेला असतो बघा. बघितलं का आपण? हो सर. उंच म्हणजे जास्त नाही, तितकाच थोडासा असं वरती घेऊन त्याला बांधून ठेवलेला असतो. असं कधी बघण्यात आले का आपल्या? हो सर, ऑपरेट झाल्यानंतर किंवा हो. किंवा काही वेळेस असं सांगतात बघा, आपण जोराचा मार लागलेला असेल पायाला म्हणा, किंवा जोरदार पिचकलेला असेल, तर त्यावेळेस डॉक्टर म्हणतात की पाय थोडासा उंचावर ठेवा. म्हणजे खाली उशी वगैरे ठेवून थोडस जास्त वरती ठेवा, म्हणजे शरीराच्या थोडस वर. कॉम्प्रेशन म्हणजे काय सांगू शकाल का? सर, कशाच्या संदर्भात कॉम्प्रेशन? ह्याच थेरपीमध्ये आपण RICE ची बघितलं की नाही, रेस्ट, आयसिंग, कॉम्प्रेसिंग आणि इलिव्हेट. दाबणे. पाय दुखल्यास काय करतो आपण? सर, तो फिजिओथेरपी मध्ये अॅक्युप्रेशर साठी वापरतात सर ते. हो हो हो, बरोबर आहे. तर दुखापतीचे जे प्रकार आहेत, त्या दुखापतींना आपल्याला या प्रकारे फर्स्ट एड म्हणून किंवा आपण ट्रीटमेंट देऊ शकतो. बरोबर आहे. रेस्ट करणं तितकंच गरजेचं आहे. मग त्यानंतर आयसिंग असेल म्हणा, कॉम्प्रेसिंग असेल, एलिव्हेट म्हणजेच जो दुखापतीचा भाग आहे तो थोडासा शरीराच्या थोड्यासा वर
ठेवणे, म्हणजे त्यामध्ये सूज येणार नाही जास्त प्रमाणात. रक्तप्रवाह कमी होतो थोडासा शरीराच्या इतर भागापेक्षा त्या भागामध्ये थोडासा कमी प्रमाणामध्ये होतो आणि सूज येत नाही, सूज वाढत नाही. त्याच्यासाठी ते करायचं असतं इलिव्हेट म्हणा. तर असे उपचार जे आहेत ते आपण घरी करू शकतो. तर त्याच्या पुढे काय सांगितलंय, तर अधिक गंभीर दुखापती असतील तर त्यासाठी काय करावं लागेल? हॉस्पिटलाइज ऑपरेट. हॉस्पिटलला जावं लागतंय, बरोबर आहे. आरोग्य सेवा प्रदात्याला भेटावं लागतंय, बरोबर आहे. किंवा आणखीन पुनर्वसन किंवा कास्ट स्प्लिंट किंवा ब्रेससाठी फिजिकल थेरपीच्या कोर्सेससाठी सेटअप द्यावा लागेल. या गोष्टी वेगळ्या झाल्या. त्याच्यानंतर आता सांगितल्याप्रमाणे काही प्रकरणामध्ये आपल्याला काय करावं लागेल, शस्त्रक्रिया करावी लागेल, बरोबर आहे. मी इथं नुसतं आईस्किंग करत बसलं तर जमेल का? हाड मोडलेलं असेल तर, किंवा नुसतीच रेस्ट करून जमेल का? कॉम्प्रेशन म्हणा, इलिव्हेट म्हणा, अशा गोष्टी करून जमेल का? किंवा तेल लावून चोळणी म्हणा. हे कुठपर्यंत आहे, तर एखाद्या मासपेशीमध्ये आकडण वगैरे आलेली असेल तर त्या गोष्टी ठीक आहेत. पण त्याच्या पुढे जाऊन टिअर वगैरे झालेला असेल, फाटण्याचा प्रकार, टेंडॉन्स मध्ये टिअर असेल किंवा लिगामेंट मध्ये टिअर असेल, तर अशा वेळी मात्र आपल्याला छोटीशी शस्त्रक्रिया करून घ्यावी लागेल. आणि पुढे जे आहे, हे किती प्रकार झाले? 3 झाले, बरोबर आहे. आणि त्याचा पुढचा जो आहे, योग, व्यायाम आणि इतर प्रकारांच्या थेरपीचा वापर करणे. तर योगाचा कसा समावेश करता येईल? एखादं उदाहरण देऊ शकाल का? सर, गुडघा वगैरे दुखत असेल तर आपण छोट्या छोट्या सूक्ष्म हालचाली देऊ शकतो, त्या रिलेटेड असतात ते सूक्ष्म व्यायाम. सूक्ष्म. आणखीन काही सांगता येईल? तर बेसिकली जो पार्ट जो भाग शरीराचा दुखतो किंवा छोटीशी इजा झालेली आहे त्या भागाच्या आसपासच्या मसल्स मजबूत करण्यासाठी, कारण सगळ्यात महत्वाचा भाग असतो खेळात मसल्स, तुमच्या म्हणजे मसलची स्ट्रेंथनिंग किती आहे ते बघण्यासाठी. सपोज टू बी आपला जर गुडघा दुखतोय तर फक्त एक एक्सपर्ट फिजिओथेरपिस्ट आणि हा काय करतो, गुडघ्याचे सूक्ष्म व्यायाम देत नाही तर ते मांडीच्या मसल्स मजबूत होण्यासाठी आणि काफ मसल्स मजबूत होण्यासाठी काम करतो. अशा प्रकारे योग आपण म्हणजे करू शकतो की त्या मस्क्युलर जे स्ट्रेंथनिंग वाढवण्यासाठी. बरोबर आहे, बरोबर आहे. समजा आता गुडघाच दुखतोय तर डायरेक्ट गुडघ्याचेच नाही तर त्याच्या बाजूच्या ज्या मसल्स आहेत तर त्या जर मजबूत झाल्या तर गुडघ्यावर तितका ताण येणार नाही, बरोबर आहे. आणि त्या भागावरती ताण जास्त नाही येणं म्हणजेच तिथलं दुखणं थोडंफार कमी करणं. आणखीन काय सांगता येईल योगामध्ये? दीर्घ श्वसनातून पेन कमी होऊ शकतो सर. बरोबर आहे, म्हणजे दीर्घ श्वसनातून पेन कमी होतं. म्हणजे नेमकं काय होत असेल शरीरामध्ये? आपण श्वसनावर लक्षित हे करतो म्हणून ते दुखण्याकडे सतत असं कुरवाळणं म्हणतो, दुखणं त्याच्याकडे सतत लक्ष जात नाही. बघा, आपण जर शरीरामध्ये दुखत असेल तर काय घेतो? पेन किलर घेतो, बरोबर आहे. तर मग हे पेन किलर कसं झालं? आर्टिफिशियल झालं, मानवाने तयार केलेलं. म्हणजेच ह्या ज्या गोळ्या आहेत, पॅरासिटामॉल असेल, डायक्लो असेल किंवा आणखीन कोणत्या गोळ्या, ह्या पेन किलर म्हणून घेतो. म्हणजेच हे पेन किलर कसं आहे? बाह्य आहे, बरोबर आहे.
आणि आर्टिफिशियल आहे, मानवाने तयार केलेला आहे. बरोबर आहे. तर नॅचरल पेन किलर आपल्या शरीरामध्ये कसं तयार होईल? तर आताच ताईंनी सांगितल्याप्रमाणे श्वासाचे जे व्यायाम आहे, म्हणजे श्वासाचे व्यायाम कोणते हो? आता काय सांगता येईल इथं आपल्याला? श्वासाचे सगळ्यात व्यायाम पहिले सांगा. अनुलोम विलोम. हो, अनुलोम विलोम म्हणजेच प्राणायाम. श्वासाचे व्यायाम म्हणजेच प्राणायाम. मग त्यामध्ये कोणकोणते आले? अनुलोम विलोम असेल, भस्त्रिका असेल, आणखीन काय सांगता येईल? भ्रामरी आहे सर. भ्रामरी. भ्रामरी कोण सांगितलं आता? समृद्धी ताईंनी सांगितलं का? हो सर. भ्रामरी आवडते वाटतं आपल्याला म्हणजे. नाही, कुठल्याही आजारातून जर आपल्याला लवकर बाहेर पडायचं असेल तर भ्रामरी हा जास्त चांगला प्राणायाम आहे. बरोबर आहे. भ्रामरी आहे. म्हणजेच प्राणायाम म्हणजे श्वासाचे व्यायाम. तर श्वासाचे व्यायाम ज्यावेळी आपण करू त्यावेळी आपल्या शरीरामध्ये नॅचरल पेन किलर्स तयार होतात. बाहेरून घ्यायची गरज नसते. बाहेरून कधी घेतात? बाहेरून घेणारे वेगळे, तर शरीरातच तयार व्हावे. तर त्याच्यासाठी काय करावं लागतं? श्वासाचे व्यायाम म्हणजेच त्या ठिकाणी काय सांगता येईल? प्राणायाम. आता जुनाट दुखणं आहे गुडघ्याचं, बरोबर आहे. मग समजा एखादा गुडघा दुखणारा व्यक्ती तुमच्याकडे आला, तर म्हणला आम्हाला योग सांगा. तुम्ही काय सांगू शकाल मग? फक्त सूक्ष्म व्यायाम द्याल त्याला गुडघ्या दुखणाऱ्यासाठी का? का आणखीन काय सांगता येईल? वेगवेगळी आसनं आहेत ना, पाठीवर झोपून आपण करतो. द्विपादोत्तान पादासन आहे, ज्यामध्ये गुडघा शक्यतो फोल्डिंग होणार नाही अशी आसनं आपण त्यांना हे करू शकतो, सांगू शकतो. द्विपाद आहे. प्राणायाम द्यायचा का नाही त्यांना? गुडघा हो, दुखणारा गुडघा द्यायचं सर. दुखणारा आला आपल्याकडे, मग फक्त सूक्ष्म व्यायाम करून घ्यायचे, आसनं करून घ्यायची, प्राणायाम द्यायचे का नाही मग तिथं? द्यायचे सर प्राणायाम पण. प्राणायाम पण गरजेचे द्यायचे. आहे. बरोबर आहे. तर शरीर कशाने बनलेलं आहे? सेल्स, छोट्या छोट्या मांसपेशींनी बनलेलं आहे. आणि प्रत्येक सेल्सला काम करण्यासाठी, व्यवस्थित काम करण्यासाठी जास्तीत जास्त कशाची गरज असते? तर ऑक्सिजनची गरज असते. बरोबर आहे. आणि प्रत्येक सेल्सला एनर्जी ही ऑक्सिजन मधून मिळत असते. आणि ही एनर्जी असेल किंवा त्या सेल्सना निरोगी ठेवण्यासाठी, त्यांच्यामध्ये एनर्जी चांगली यावी याच्यासाठी, तर काय करावं लागेल? प्राणायाम करावा लागेल. प्राणायामानं प्रत्येक सेल्स पर्यंत, प्रत्येक पेशीपर्यंत ऑक्सिजन पुरवला जातो आणि त्यांचं आरोग्य सुधारलं जातं. योगा थेरपीमध्ये आता समजा फिजिओथेरपी जी आहे त्यातील काही क्रिया आणि योगा तर थोडक्यातच योगा थेरपी म्हणू आपण त्याला. योगा थेरपी यामधील बऱ्याच क्रिया ह्या मिळत्या जुळत्या आहेत. बघितलं का कधी? माहित आहे का? हो सर, बऱ्याच क्रिया सेम असतात. म्हणजे फिजिओथेरपी खूप असा योगाचाच उपयोग होऊ शकतो सर. थोडक्यातच आपल्याला योगाचा एक पुढचा टप्पा किंवा त्याला नियम लावून केल्या जाणाऱ्या क्रिया किंवा वेगवेगळे आजार पाहून केलेल्या जाणाऱ्या क्रिया
आणि त्याच्यामध्ये जवळपास 85% सेमच असतो सारखंच. आणि ह्या क्रिया ज्या आहेत फिजिओथेरपी मधल्या त्या योगामध्ये सूक्ष्म व्यायामाच्या क्रिया आहेत. बरोबर आहे. फक्त फिजिओथेरपिस्टला शारीरिक ज्ञान दिलेलं असतं की बाबा काय झाल्यास काय होतं, गुडघा दुखतं म्हणजे नेमकं तिथं काय होत असते, तर त्याच्यासाठी कोणता व्यायाम द्यावा लागतो. योगा थेरपीमध्ये पण आपल्याला तसंच आहे की गुडघा दुखते म्हणजे काय होतं नेमकं, कारण काय आहे, कॉज काय आहे आणि उपचार काय द्यावा लागेल. बरोबर आहे. तर योगामधील सूक्ष्म व्यायाम हे जास्तीत जास्त आपल्याला इथं उपयोगाला येणार आहेत. आता मोठे जे आजार असतील स्लिप डिस्क सारखे हे ते त्यांना पण सूक्ष्म व्यायाम असतील किंवा वेगवेगळे आसनं देऊन आपण त्यांच्यावरती उपचार करू शकतो. याच्यामध्ये काही अडचणी वगैरे? नाही सर. ठीक आहे. तर पुढील भाग आपण उद्याच्या तासामध्ये बघूया. थँक्यू सर. हरिओम. हरिओम. हरिओम.